तर देशभरामध्ये सध्या मॉक ड्रिलची तयारी सुरू आहे। देश अलर्ट मोडवरती आहे आणि आगामी काळामध्ये युद्ध झालं तर आपली तयारी किती आणि आपण काय करायला हवं याची एक प्रकारे मॉक ड्रिल म्हणजे रंगीत तालीम मानली जाते। पण याच मॉक ड्रिलच्या मुद्द्यावरनं विरोधकांनी सरकारवरती टीकेचे बाण कसे सोडलेत आपण पाहूया। अवघा देश सध्या 7 तारखेच्या मॉक ड्रिलची तयारी करतोय। युद्धजन्य परिस्थितीत अलर्ट राहण्यासाठी काय करावं याचं प्रशिक्षण या मॉक ड्रिलमधनं दिलं जाईल। शत्रूनं हल्ला केल्यास स्वसंरक्षण करण्यासाठीचे धडे मॉक ड्रिलमधनं गिरवावे लागतील। 1971 सालानंतर देशात पहिल्यांदाच अशा पद्धतीचं मॉक ड्रिल होत असल्यानं देशातल्या नागरिकांच्या मनात या मॉक ड्रिल बद्दल बरंच कुतूहल सुद्धा आहे। बाहेरच्या देशात जिथे सतत युद्ध होत असतात ना, तिकडे नागरिकांसाठी बंकर बनवलेले असतात आणि त्यांना सांगितलं असतं की हल्ला झाला की तुम्ही बंकरमध्ये जाऊन लपायचं। आता इकडे आता मी तर 20व्या राहतो, कुठे लपायचं हे मला अजूनही कळलेलं नाही आहे। म्हणजे मॉक ड्रिलमध्ये हे सगळं खरं तर सरकारने क्लिअर केलं पाहिजे की मोठमोठ्या बिल्डिंगमध्ये राहणाऱ्या लोकांनी लाईट काढणं हे सोपं आहे, 1 सेकंदाचं काम आहे, पण लाईट काढल्यानंतर कुठे जायचं, कुठे लपायचं, कुठे थांबायचं हे सगळ्यांना नीट कळणं आवश्यक आहे। पण याच मॉक ड्रिलवरनं खासदार संजय राऊतांनी आपल्या टीकेचे बाण सरकारवर सोडले। आता आमचा युद्ध सराव होईल, म्हणजे आम्हाला काय बंदुका वगैरे देणार आहेत का, भोंगे वाजणार आहेत, ब्लॅकआउट होणार आहे, बरोबर ना, भोंगे वाजतील, काळोख, महत्वाच्या वास्तू झाकून ठेवल्या जातील वगैरे वगैरे वगैरे। आम्ही 1971 साली हे पाहिलंय सगळं। याची माहिती लोकांना दिली जाऊ शकते विविध माध्यमातून, पण जसं थाळ्या वाजवल्या, टाळ्या वाजवल्या, तसं आता युद्ध सरावात अजून काही दिवस। संजय राऊतांनी युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींवरही टीका केली। काश्मीर प्रश्नी मागणी करूनही अधिवेशन घेतलं जात नसल्याच्या मुद्द्यावरनं राऊतांनी सरकारला खडे बोल सुनावलेत। तर आता टांगती तलवार नको, आरपारची लढाई होऊन जाऊ दे म्हणत त्यांनी एक प्रकारे सरकारला ललकारले। देश आमचा आहे, तुमचा जेवढा आहे म्हणताय तेवढा तो आमचाही आहे, आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा विचार करताना एकदा काय ते आरपार होऊन जाऊ द्या ना। तर युद्धाचे ढग घोंगावत असताना राऊतांनी थेट देशाच्या गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानं खळबळ माजली। मैं पहले दिन से क्या बोल रहा हूँ, गृह मंत्री अमित शाह का इस्तीफा होना चाहिए। इंटेलिजेंस फेल्यूर है, ये पहली बात। अगर इंटेलिजेंस ने खबर दी है और फिर भी वहां कोई व्यवस्था नहीं है सुरक्षा, तो जिम्मेदार कौन है? सध्याच्या युद्धसदृश परिस्थितीत विरोधकांनी सरकारच्या भूमिकेविषयी एक वेगळंच युद्ध छेडल्याचं चित्र दिसतंय। दहशतवाद्यांना क्विक उत्तर का नाही आणि काश्मीर प्रश्नी कायमस्वरूपी तोडगा का नाही हे सवाल उपस्थित करतानाच आता देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरनं सरकारला टार्गेट करण्याची एकही संधी सध्या विरोधक सोडताना दिसत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।